बिलकुल मराठी शिक्षणाचा पाया संपवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते मागच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये काँग्रेसच्या शासनात झालेलं आहे. आणि मला हे सांगताना काँग्रेसच्या शासन कारकिर्दीत जर अशा गोष्टी घडल्या असेल तर त्याला बीजेपीने सुधारलं पाहिजे ना शिक्षणाच्या संदर्भात. पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं नंतर सगळ्यात पहिले प्राथमिकता शिक्षणावर देऊन WS न्यूजला तुम्ही आश्वासन द्या आज की इंग्रजी शाळा ज्या म्हणजे महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा जिवंत तुम्ही करून त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा करतील असं आश्वासन तुम्ही पुन्हा एकदा मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की हा प्रक्रियेचा भाग आहे. आम्हाला राज्य सरकार केंद्र सरकारने त्या पद्धतीचा पॅटर्न विकसित करत त्या पद्धतीच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यास आम्ही निश्चितपणे तो प्रयत्न करू. सरकार तुमचं आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्हाला केंद्राकडून राज्याकडून ते घ्यावं लागेल. मेश्रामजी नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रचाराचा मोठा धुमाकूळ सुरू आहे. कारण नागपूर महानगरपालिका जर म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नागपूर महानगरपालिकेवर लागलेलं आहे. प्रचार जोरात सुरू आहे आणि सध्या मी आहे प्रभाग 26 मध्ये आणि प्रभाग 26 मध्ये एक महत्त्वाचे उमेदवार आहे, त्यांच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे आणि त्यांचा मी परिचय करून देणारच आहोत. प्रभाग 26 चे उमेदवार आहेत धरमपाल मेश्राम साहेब आहेत. त्यांच्याबद्दल मी सांगू इच्छितो की अनुसूचित जाती जमाती आयोगाचे ते उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि ही सीट जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे भारतीय जनता पार्टीची. WS न्यूज मध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. काय स्थिती आहे सध्या तुमच्या प्रभागाची? प्रभागाची स्थिती माझ्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे, सकारात्मक आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे. संपूर्ण प्रभाग पालथा घालताना आम्ही जनतेच्या समक्ष मतदार बंधू भगिनी आणि रहिवाशांसमोर गेलेलो असताना आम्ही मागच्या अनेक वर्षांमध्ये जी विकास कामं केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्व नागपूरच्या आमच्या आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांनी जी साकारलेली आहेत आणि सन 2017 ते सन 2022 पर्यंत मी स्वतः नगरसेवक असताना आम्ही ज्या पद्धतीनं प्रभागाची बांधणी केलेली आहे, जे प्रयत्न इथल्या प्रभागाच्या विकासासाठी केलेले आहेत, त्यामुळं मला विश्वास आहे की या प्रभागातली जनता पुन्हा एकदा माझ्यासह आमच्या चारही उमेदवारांवर विश्वास ठेवत प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि आम्ही निश्चितपणाने विजयी होऊ. यापूर्वी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवला होता जनतेने आणि तुम्ही नगरसेवक सुद्धा होता. आता मी महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहे, त्यावेळेस तुमचं सुद्धा सरकार होतं. मराठी शाळा बंद पडलेल्या आहे. अशा वेळी प्रभागातले जे गरीब विद्यार्थी आहे, गरिबांची मुलं आहे, कसं शिक्षण घेणार? या शाळेच्या बद्दल तुम्ही का बरं गंभीर नाही राहिले? नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची आहे. बिलकुल. नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळपास 128 हिंदी मराठी आणि उर्दू शाळा आहेत. जवळपास 3,500च्या पेक्षा अधिक त्याची पटसंख्या आहे. दुर्दैवाने मागच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये या देशाची एज्युकेशन पॉलिसी असेल, शैक्षणिक धोरण असेल किंवा मग काँग्रेस विशेषत्वाने मला असं म्हणावं लागेल किंवा त्याचा उल्लेख करावा लागेल की काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना खाजगी शाळांचा वाटप करत पोटभरू धंदे करण्याचा जो प्रकार झाला, त्यामुळं या ठिकाणी कॉन्व्हेंट आणि CBSE शाळांचं प्राबल्य त्याला तुम्ही काउंटर केलं असेल. काँग्रेसनी जरी समजा म्हणजे शिक्षणाचा बाजारीकरण केलं असेल, शाळा प्रायव्हेटीकरण केलं असेल, पण त्याला BJP काउंटर करून त्या शासकीय करू शकले असते ना, पण ते BJP करू शकलं नाही ना. सगळ्यात पहिल्यांदा एज्युकेशन पॉलिसी, लोकांची धारणा आणि सरकारचं धोरण या तिन्ही बाबी आपण समजून घेऊ शकलो पाहिजे. मला एक सांगितलं गेलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे की आज एक साधारणातल्या सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या पाल्याला कॉन्व्हेंटचं शिक्षण किंवा CBSEचं शिक्षण शिकवण्याची ओढ का आहे, यासाठीचं मागच्या अनेक वर्षांमधलं सरकारचं धोरण कारणीभूत आहे. आणि त्यातल्या त्यात व्यक्ती म्हणून वैयक्तिक स्तरावर जी सरकार होती त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या पोटभरू धंदेसाठी
या सगळ्या शाळा मोडकळीस काढल्या. बिलकुल. मराठी शिक्षणाचा पाया संपवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते मागच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये काँग्रेसच्या शासनात झालेलं आहे. नाही, आणि मला हे सांगताना मला हे सांगताना काँग्रेसच्या शासन कारकिर्दीत जर अशा गोष्टी घडल्या असेल तर त्याला बीजेपीने सुधारलं पाहिजे ना शिक्षणाच्या मला संदर्भात. पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं अत्यंत विनम्रपणे की धारणा आणि धोरण या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आपल्याला करावा लागेल. लोकांच्या मनात हे का कोंबवलं गेलं की मराठी शिक्षणाला व्यवस्थित पुढे वाव नाहीये, हे बिंबवण्याचं काम मागच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये झाल्यामुळं आज सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील आपला पाल्य हा कॉन्व्हेंटचं आणि इंग्रजी शिक्षण त्याला घेण्याची इच्छा किंवा त्या घेण्यासाठी तो धडपडताना दिसतोय. त्यामुळे त्या पाठीशी सरकारचं धोरण कारणीभूत आहे. आम्ही ते बदललंय. नागपूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही पाहिलं असाल की 2017 ते 2022 या शेवटच्या कार्यकाळामध्ये आम्ही विधानसभा स्तरावर 6 इंग्रजी शाळा आम्ही सुरू केलेल्या आहेत खाजगीकरणाच्या माध्यमातून, आणि त्या सगळ्या सरकारच्या सोयी आणि पाल्यांना मोफत इंग्रजी शिक्षण पुरवलेलं आहे. आता आम्ही त्या प्रायोगिक स्तरावरचं काम 6चं 12वर नेलेलं आहे. आणि आता आम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये मदत झाली तर आम्ही निश्चितपणानं आमच्याजवळ जे काही पायाभूत सुविधा आहेत, ज्या काही शाळांच्या इमारती आहेत, जे काही शिक्षक वृंद आहे, शिक्षक वर्ग आहे, त्यांना सगळ्यांना प्रशिक्षित करत त्यांना कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म करता येईल आणि कोणत्या पद्धतीचं शिक्षण इथल्या पाल्यांना पुरवता येईल त्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. महानगरपालिकेत ज्या काही 70-80 ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत, धरमपाल मेश्रामजी नगरसेवक म्हणून विजय होतील. निवडून आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले प्राथमिकता शिक्षणावर देऊन WS न्यूजला तुम्ही आश्वासन द्या आज की इंग्रजी शाळा ज्या म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या जेवढ्याही शाळा जिवंत तुम्ही करून त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा करतील असं आश्वासन तुम्ही पुन्हा एकदा मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की हा प्रक्रियेचा भाग आहे. आम्हाला राज्य सरकार केंद्र सरकारने त्या पद्धतीचा पॅटर्न विकसित करत त्या पद्धतीच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यास आम्ही निश्चितपणे तो प्रयत्न करू. सरकार तुमचं आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्हाला केंद्राकडून राज्याकडून त्या घ्यावं लागेल. मेश्रामजी हे बघा माननीय खवसे साहेब, मी मराठी माध्यमातून शिकलेलो. बिलकुल, आम्ही पण मराठी, आमची पिढी मराठी माध्यमातून शिकलेली आहे. परंतु आम्ही जगाच्या तुलनेमध्ये स्पर्धेमध्ये कुठे कमी पडतो काय? परंतु ही धारणा बदलायला लागेल. दुर्दैवाने आमची पोरं देखील कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेत, आमची पोरं देखील कॉन्व्हेंटमध्ये गेलेली आहेत. त्यांचा मराठीचा पंच राहिलेला नाही, त्यांना मराठी शुद्ध भाषेत लिहिता येत नाही, वाचता येत नाही. ही आमची अडचण आहे. ही धारणा सर्वप्रथम मी पुन्हा आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की धारणा बदलण्याची गरज आहे. बिलकुल, धोरणं बदलता येतील परंतु धारणा कशा बदलाल तुम्ही? त्या लोकांच्या डोक्यातून या सगळ्या गोष्टी काढणं हे क्रमप्राप्त आहे. जनतेने त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती आहे. जनतेला जे अपेक्षित आहे ते करण्याचं काम आम्ही लोकांनाही सरकार चालवत नाही, परंतु जे काही योग्य आहे त्या दिशेनं नेण्यासाठी लोकांचा आग्रह असावा आणि ती धारणा त्यांचा पण आग्रह असायला पाहिजे, आमचा प्रयत्न आहे, आमचा आग्रह राहीलच, आमचा प्रयत्न देखील आहे. आम्ही त्या प्रयत्नाकडे गेलेलो आहेत, चाललेलो आहेत, तो प्रवास सुरू झालेला आहे. आमचंही स्वतःचं मत आहे की इथल्या नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना प्राथमिक शिक्षण मराठीत आणि दर्जेदार शिक्षण पुरवताना ते जगाच्या स्पर्धेत कुठे कमी पडू नयेत या पद्धतीचा देखील आमचा प्रयत्न आहे. परंतु त्यासाठी सर्वसामान्य जनतेचं सहकार्य आणि सगळ्या संस्थांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. ते प्राप्त झाल्यास निश्चितपणानं आम्ही त्या दिशेनं आमचा प्रवास पुढल्या टप्प्यावर निश्चितपणानं नेऊ. नक्कीच हा जो सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या पुनर्जीवित करून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळेल असा प्रयत्न धरमपाल मेश्रामजी करणारच आहे. आम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रभागामध्ये तुमच्या आरोग्याच्या संदर्भात जर विचार केला तर सध्याची स्थिती काय आहे? महानगरपालिकेचे दवाखाने आहे, जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर यासाठी तुमची उपाययोजना काय राहणार आहे की गरिबांना सुद्धा म्हणजे आरोग्य म्हणजे मुफ्त मध्ये मिळालं पाहिजे? 2017 ते 2022 या आमच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये माझ्यासह माझ्या सगळ्या सहकारी नगरसेवकांच्या सहकार्यातून आणि प्रयत्नातून आम्ही 2 UPSC सुरू केलेले आहेत. आज नंदनवन श्रीकृष्ण नगर या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल आमच्याकडे आहे.
संघर्षनगर झोपडपट्टी वस्तीमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे, महानगरपालिकेचं आहे. नागपूर महानगरपालिकेचं हॉस्पिटल म्हणजे UPSC आहे. हा. आणि त्यासोबतच हिवरी नगरच्या बंद पडलेल्या वाचनालयात देखील एक UPSC मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी मी स्वतः आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे. अशा पद्धतीच्या रचना आम्ही आखलेल्या आहेत. आम्ही प्राथमिक आरोग्य इथल्या प्रभागातल्या नागरिकांना पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही फार पावले पुढे टाकलेले आहेत आणि सगळ्या UPSCना प्रचंड प्रतिसाद आणि लोकांचा सहयोग देखील आम्हाला लाभतो आहे. आणि मला असं वाटते की रोज किमान एका UPSC मध्ये 100 ते 125 आरोग्याच्या दृष्टीने आमचे नागरिक त्या ठिकाणी जातात. नाही, नक्कीच एक चांगली गोष्ट आहे की जर समजा प्रभागात जर आरोग्याची सुविधा जर असेल तर ते नागरिकांसाठी चांगलीच बात आहे. पाण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर, की बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी येतात की दूषित पाणी येते, पाणी आम्हाला मुबलक मिळत नाही. तुमच्या प्रभागाची काय स्थिती आहे? हे बघा, कालपर्यंत ह्या म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आमचा कार्यकाळ सुरू होण्याच्या नंतर झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाठोडा प्रभागातल्या रस्त्यांवर तुम्ही जर पाहिला असाल कधी तर ड्रम लागलेले असायचे. सगळ्या अनधिकृत वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात लागायचे. आज तुम्ही प्रभाग बघा, एकाही रस्त्यावर तुम्हाला ड्रम दिसणार नाही. त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या प्रयत्नातून आणि नागपूर महानगरपालिकेच्या कार्यान्वयातून आम्ही सगळ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासह स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवण्याचं, हर घर नल और नल से जल पुरवण्याचं धोरण आखलं, ते राबवलं. आणि आज मला हे सांगताना आनंद होतो की माझ्या प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष हे मुळात नाही. रोज सगळ्यांना समाधानकारक पाणी मिळतंय. आणि नागपूर शहरामध्ये जो आदरणीय गडकरी साहेबांनी जो पायलट प्रोजेक्ट केला होता 24/7 त्यातल्या 56 वस्त्यांपैकी संघर्षनगर स्लम आणि वाठोडा गाव, कामाक्षी नगर हे तिन्ही ठिकाणी 24/7च्या योजना क्रियान्वयन त्यांचं केलं गेलेलं आहे. आणि संपूर्ण प्रभागामध्ये पिण्याचं पाणी मुबलक आणि चांगल्या प्रमाणात समाधानकारक प्रकाराने उपलब्ध आहे. आज आमच्या प्रभागामध्ये एकेकाळी 600 टँकरच्या द्वारे होणारा पाणी पुरवठा, 600 फेऱ्यांच्या द्वारे एक देखील टँकरची फेरी मारण्याची गरज नाही. हे मी अत्यंत गर्वानं आणि अभिमानानं आपल्याला सांगू इच्छितो. मेश्रामजी, या परिसराला सुद्धा एक मोठा त्रास सुद्धा आहे डम्पिंग यार्डचा. निश्चितच त्या संदर्भात काय धोरण आहे? कचरा डम्पिंगचा प्रश्न आहे. तो तुमच्या प्रभागातच येतो डम्पिंग? कचरा डम्पिंगचा प्रश्न आहे. हा कचरा डम्पिंग आमच्याच प्रभागात आहे. आणि मागच्या अनेक वर्षांमध्ये भांडेवाडीमध्ये कचरा डम्पिंगचा हा प्रकल्प सुरू आहे. हे कोणाच्या कार्यकाळात सुरू झालं याचा देखील विचार करावा लागेल. जेव्हा गडकरी साहेबांनी प्रयत्न केले की शहराच्या चारही बाजूला कचरा डम्पिंग नेण्याचा, हलवण्याचा प्रयत्न केला, आम्ही जागा अधोरेखित केल्या, जागा ॲक्वायर केल्या, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी, गावातल्या रहिवाशांनी त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध केल्यामुळं तो प्रकल्प बाळगळला. पण पुढे भविष्यामध्ये आता आम्ही 4 आउटसोर्स कंपन्यांमध्ये, ज्यामध्ये झिग्मा असेल, सुस्पिडी असेल, हैदराबाद C&D वेस्ट असेल आणि भूमी ग्रीन एनर्जी असेल, अशा पद्धतीच्या 4 आउटसोर्स कंपन्यांच्या माध्यमातून सगळ्या कचऱ्याचं वर्गीकरण करत अनेक ठिकाणी कचऱ्यांपासून खत निर्मितीचं काम असेल, कचरा चंद्रपूरला हलवत त्यापासून ऊर्जा उत्पन्न करण्याचं काम असेल, कचऱ्यापासून C&D वेस्ट वेगळं करत ते लँड फिलिंगसाठी वापरण्याचा प्रश्न असेल. आज हे मला सांगताना अत्यंत आनंद होतो की जवळपास 75 एकर जमिनीपैकी 55 एकर जमीन मुळात क्लीन आणि क्लिअर झालेली आहे. आणि त्या ठिकाणी दुसरे प्रकल्प नागपूर महानगरपालिकेच्या वतीनेच त्याचं क्रियान्वयन करण्यात येत आहे. आता राहिला 15 लक्ष मेट्रिक टन घनकचऱ्यापैकी 10 लक्ष मेट्रिक टन घनकचरा हा संपूर्णत्वाने मुळात संपलेला आहे. 5 लक्ष टन कचरा वाचलेला आहे. त्यावर देखील प्रक्रिया सुरू आहे. हा कचरा येत्या 6 महिन्यात संपेल. सगळी भूमी क्लिअर होईल, सगळी जमीन क्लिअर होईल आणि रोजचा जो 1300 ते 1400 टन कचरा आज आमच्या प्रभागात पडतो, यावर देखील प्रक्रिया होईल. आणि लिहून घ्या की याच वर्षामध्ये तुम्ही पाहाल की कचऱ्याचा प्रश्न संपलेला दिसेल. बिलकुल, नक्कीच हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्रभाग 26 मधील अनेक नागरिकांच्या अशा तक्रारी की डम्पिंगमुळे आम्हाला अनेक बिमाऱ्या सुद्धा इथल्या लोकांना झाल्या, श्वासाच्या वगैरे. तर
ही एकंदरीतच जे चर्चा आहे या प्रभागाच्या मुद्द्यावर आहे आणि धर्मपालजी मेश्राम यांनी एकदम रोखोक आपल्यासमोर सगळ्याच गोष्टी सांगितल्या. तुमच्या प्रभागात तर काही विकास कामं शिल्लकच नाही राहिले असं वाटतं. निश्चितपणानं आमच्या आमदार बाकी साहेबांनी काय आहे तुमच्यासाठी? आमच्या आमदारांनी अनधिकृत वस्त्यांमध्ये देखील सिमेंटचे रोड टाकलेले आहेत. पण हे लक्षात सिमेंट घेतलं रोड- पाहिजे, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया नाही, आहे. आता काय करणार काय आज आमच्याकडे सिवर लाईन ज्याच्यावरती भार वाढलेला आहे त्या सिवर लाईन बदलण्याची गरज आहे. सिवर लाईनचा पिण्याच्या पाईपलाईन ज्या डॅमेज्ड आहेत, ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्या दुरुस्त कराव्या लागतील आणि काही ठिकाणी पुनश्च पिण्याच्या पाण्याच्या टाक्या कराव्या लागतील. पण अशा वेळेस काही- सिमेंटचे रोड वगैरे आता जे काही केलेले आहे पूर्ण मग यांना खोदूनच पुन्हा पाण्याची लाईन टाकणे. रोड क्रॉसिंग मध्ये होत नाही. रोड या ज्या पिण्याच्या पाईपलाईन्स किंवा सिवर लाईन्स हे टाकण्याचं काम असतं ते रोडच्या पॅरलल चालतं, त्यामुळे त्यामध्ये अडचणी नाही. आता पुन्हा माझ्या प्रभागामध्ये राधाकृष्ण नगर असेल किंवा प्रभागाच्या पूर्वेकडचा पूर्व दक्षिणेकडचा जो भाग असेल त्या ठिकाणी STP प्लांटची गरज आहे. मी नगरसेवक असताना 5 एकर जमीन नागपूर सुधार पडण्यास द्यावी म्हणून अनेक बैठका माननीय महापौरजींकडे केल्यात. 5 एकर जागा तात्विक ती जागा मान्य देखील मंजूर करण्यात आली, परंतु तो प्रकल्प बारगळला. मला नगरसेवक पदाची संधी इथल्या माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनी दिल्यास जे रखडलेले प्रकल्प आहेत आणि विकासाची जी प्रक्रिया आहे तिला पुन्हा पुढे नेण्यासाठी आमची कटिबद्धता निश्चितपणानं राहील. मी आपल्याला पुनश्च एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 2017 ते 22 या कार्यकाळामध्ये तुम्ही स्वतः या गोष्टीचे साक्षीदार आहात की या प्रभागाचं प्रतिनिधित्व करताना सभागृहामध्ये अत्यंत आक्रमकपणे बिलकुल मी प्रभागातल्या रहिवाशांचीच निवड नव्हे तर संपूर्ण नागपूरकरांची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडलेली आहे. प्रशासनाला सळो की पळो करून सोडताना या समस्या कोणत्या पद्धतीने मार्गी लावता येतील त्या देखील मी प्रामाणिकपणाने लढलेलो आहे, संघर्ष केलेला आहे. ही आक्रमकता आताही राहील धर्मपाल मेश्राम. माझ्या बोलण्यातून ती तुम्हाला कळायला पाहिजे. मी शिक्षित उमेदवारांच्या पैकी आहे. आपली भूमिका प्रामाणिकतेने जगलेलो आहे. आपली भूमिका प्रामाणिकतेने जगलेलो आहे. कठोर संघर्ष केलेला आहे. गरिबांच्या झोपडपट्ट्यातून जन्माला येताना स्वतःला घडवलेलं आहे. त्यांचंच मी प्रतिनिधित्व करतो. त्याच गोरगरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करताना, अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करताना, कॉलनींमध्ये आणि लेआउट्समध्ये देखील अत्यंत तडबेनं प्रामाणिकपणे सर्वांगीण आणि सर्वसमावेशी विकास साधताना त्यांचं प्रतिनिधित्व अत्यंत आक्रमकपणे केलेलं आहे. मी पहिला नगरसेवक आहे. पहिल्यांदा मी आपल्याला हे सांगताना मला आनंद देखील होतो की मी मागच्या 5 वर्षामध्ये या प्रभागासाठी काय केलं त्याचा अहवाल प्रसिद्ध करणारा पहिला नगरसेवक म्हणून नागपूर महानगरपालिकेमध्ये माझी गणना आहे. माझी पुस्तक आहे. तुमच्याच वर्तमानपत्रातल्या अनेक लोकांनी मला प्रचंड प्रसिद्धी दिली आहे. माझं म्हणणं लोकांच्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे. त्याचं देखील पुस्तक मी प्रसिद्ध केलेलं आहे. अनुसूचित जाती जनजाती आयोगाचं काम करताना देखील मी प्रामाणिकपणे राबलेलो आहे. तुम्ही मोठा धडा लावला. पक्षानं जी भूमिका दिली, ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या अत्यंत प्रामाणिकपणानं पार पाडताना कठोर संघर्ष मी केलेला आहे. तुमच्यासाठी असं वाटत नाही तुम्हाला नगरसेवक पद छोटा आहे म्हणून? मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, शिपाई आहे. पक्ष ज्या भूमिकेत ज्या जबाबदाऱ्या देईल ती निभावण्याची, पार पडण्याची हे माझं आद्य कर्तव्य आहे, प्रथम कर्तव्य आहे. माझा बाप खूप परिश्रम करायचा, भुसा विकायचा. माझी आई अत्यंत प्रामाणिकपणाने ती राबायची, आमच्यावर संस्कार करायची. बापाचे श्रम आणि आईचे संस्कार या दोन्हीचा मिलाप साधताना मी अत्यंत प्रामाणिकपणानं, हे मला सांगताना आनंद होतो की अत्यंत प्रामाणिकपणानं लोकांच्या प्रतिनिधित्व करताना प्रामाणिकतेची भूमिका ठेवलेली आहे. समस्यांच्या मुळाशी जाताना समस्या सोडवण्यासाठीची कटिबद्धता मी दर्शवलेली आहे आणि याचे साक्षीदार मला वाटते तुम्ही सगळेच लोक आहेत. तुम्ही माझा परफॉर्मन्स सभागृहात, सभागृहाच्या बाहेर, बैठकांमध्ये, लोकांमध्ये, समाजामध्ये पाहिलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो, हे होते माझ्यासोबत जे धर्मपाल मेश्राम, जे प्रभाग 26 मधून उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे सुशिक्षित उमेदवार आहे आणि लढवय्ये सुद्धा उमेदवार आहेत आणि कुठलेही जे काम असेल तर ते खेचून आणतात. पण आता माझी त्यांना एक विनंती राहील की यानंतर निवडणूक तुम्ही विजय झाल्याच्या नंतर शिक्षणाचा प्रश्न हा माझा एक खूप आवडीचा विषय आहे आणि तुम्हाला मी शिक्षणाच्या प्रश्नावर पहिल्याच वेळेस घेरलेला आहे. त्या महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहे इंग्रजी माध्यमातून सुरू होतील आणि गरिबांना शिक्षण मिळतील. तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल खूप खूप तुमचे
धन्यवाद धन्यवाद. आणि अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही विजयी व्हाल. बघत राहा. धन्यवाद. मी विशेष करून एक सांगतो तुम्हाला, 15 जानेवारीला निवडणूक आहे आणि 15 जानेवारीला तुम्ही घराच्या बाहेर पडा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हा दिलेला अमूल्य असा हा मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही गमावू नका आणि योग्य उमेदवारालाच तुम्ही मतदान करा. मी हे सांगणार नाही की याच उमेदवाराला करा, कारण आम्ही प्रचार कोणाचा करत नाही आहे, मी प्रश्न करतो आहे. तो मतदानाचा अधिकार बजावा, कोणालाही द्या, तुम्हाला जो उमेदवार पटेल त्यांना तुम्ही द्या, पण योग्य उमेदवाराला मतदान करा. आणि 16 जानेवारीला याचा निकाल लागणार आहे आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण तो 16 जानेवारीला तुम्हाला माहीतच पडेल. पण तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.